नमस्कार मंडळी. मी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला आज म्हणजे तुकाई, यमाई, झोलाई, वाघजाई ह्या ज्या सगळ्या देवी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. मी खरं सांगायचं तर आपल्याकडे काही लोकांच्या कुलदेवता पण त्या आहेत. म्हणजे यमाई म्हणले की औंची आपण म्हणतो. झोलाई पण आहे. पण प्रत्येक देवीबद्दल बोलायचं झालं तर साधारण अर्धा ते पाऊण तास लागेल. कारण त्यांची संपूर्ण माहिती द्यायची झाली तर. काहींची यल्लमा पण आहे, कोल्हापूरची पण आहे. अशा बऱ्याच देव्या प्रत्येकाच्या आहेत. काही देवांना खारं गोडं पण लागतं. म्हणजे काही देवींना मटणाचे नैवेद्य लागतात, काहींना पुरणपोळीचे नैवेद्य लागतात, काहींना आणखीन काही कशा-कशाचे प्रथा आहेत त्या. त्या प्रथेप्रमाणे केलं तर ते मिळतं. बरं ह्या सगळ्या ज्या देव्या आहेत, ह्या देव्या म्हणजे आमच्या नाथ संप्रदायामध्ये तांत्रिक विद्येमध्ये वापरल्या जातात. तांत्रिक विद्येमध्ये वापरल्या गेल्यानंतर याचा उपयोग वेगळ्या कारणासाठी केला जातो. जसं काळूबाई आहे. तिथंच अजून 2-3 देव आहेत. म्हणजे मांगीर बाबा आहेत, गोची बाबा आहेत, धावजी पाटील आहेत. असे बरेच आहेत तिथे. पण हे सगळेजण लोकं चांगल्या कामासाठी नाही वापरत. तर तुम्ही तिथे जा, त्याला चांगलं एखादी गोष्ट सांगा करायला. ते नक्की तुमचं चांगलं करतील. पण लोकं हेवे-दावे म्हणजे मला हेच अजूनही कळलं नाही, की हेवे-दावे करून तुम्हाला काय मिळतं काय? लोकांना नावं ठेवत बसायचं दिवसभर, काय मिळतं तुम्हाला त्यात? काही कोणाबद्दल बोलायचं, काही करायचं. मग सहज म्हणतात जसे दादू ते इंदुरीकर महाराज आहेत ना, ते म्हणतात ना, म्हणजे काही कारण नसताना दम निघाल्यानंतर म्हणतो फाडून टाकीन. स्वतःची फाडली ती शिवाला सुई दोरा नाही तुझ्याकडे आणि दुसऱ्याची फाडून कशाला टाकणार तू? म्हणजे इंदुरीकर महाराज फार छान बोलतात. म्हणजे त्यांची काही-काही उदाहरणं फार सुंदर आहेत. तसंच आहे हे, की देवांकडे जायचं, त्या देवाला सांगायचं ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं. स्वतःचा उत्कर्ष वाढवण्याचा काहीतरी प्रयत्न करणार आहेत. तर नाही. मग या मांत्रिकाला पैसे दे, त्या मांत्रिकाला पैसे दे. मग ते काय बसलेच आहेत. लाख द्या, 4 लाख द्या, 5 लाख द्या, 10 लाख द्या. अरे पण हा पैसे तू देतो त्यांना त्याच्यात तू उत्कर्ष कर की तुझा काहीतरी. बरं हे सगळं करून मिळणार काय तुला? एक आसुरी आनंद. तो किती वेळ टिकणार? 10 मिनिटं, 15 मिनिटं, 2 तास, 4 तास, 10 दिवस. पण त्याचे जे रिटर्न्स आहेत नंतर येणारे, एखाद्याचं तू वाईट केलंस आणि त्याचे रिटर्न्स नंतर यायला सुरुवात झाली, ते तुला झेपणार आहेत परत? तू आज 4 लाख देऊन कोणाची तरी वाट लावतोयस, उद्या तेच पैसे तुला 416 द्यावे लागतील. तेव्हा काय करशील? म्हणून हा विचार नाही करत हो. म्हणजे मी काळूबाईला जेव्हा जातो, ती माझी आई आहे. यल्लामाची ती पण माझी आई आहे. अशा आहेत माझ्या सगळ्या. त्यांना भेटायला जातो तिथे लोकांच्या मी गोष्टी ह्याच पाहतो. झाडाला खिळे मारलेत काय? कोणाचे काय फोटो लावलेत तिथे. काय वाटेल ते चाललेलं असतं. का आणि कशासाठी कळत नाही. खरं ह्या देव्या इतक्या छान आहेत, पटकन प्रसन्न होणार आहेत. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर देणाऱ्या पण आहेत. तुम्ही मिळवता कसं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही मिळवायला पाहिजे ह्या देव्यांकडनं चांगल्या गोष्टी. म्हणजे काही गुरु परंपरेतले लोकं मला भेटले आणि मग मला म्हणतात, की आमच्यावर काही लोकं आमचे शिष्य आमच्यावर प्रयोग करतात. म्हणलं ती गोष्ट विसरतात एक गोष्ट. गुरु परंपरा ही अशी आहे, की ज्याच्यावर जो कोण काही करेल, त्याच्या घराचा सत्यानाश होईल. असं गुरुदत्तांनीच सांगितलंय. दत्त महाराजांनीच सांगितलंय. कशासाठी आणि हे? का?
म्हणजे आपल्या चुका एखाद्या गुरूने दाखवल्या, त्या स्वीकारायच्या ऐवजी तुम्ही त्याची वाट लावायला नाही आहात. त्या देवीकडे जाता कुठल्यातरी, त्या देवीला असं गारणं घालतात. देवी कुठल्याही दैवत, अघोरीवाले सुद्धा गुरु परंपरेला धक्का लावत नाही. कारण तेही कोणाचे तरी शिष्य असतात. माझं असं म्हणणं आहे, की झोलाई काय किंवा तुकाई काय, यमाई काय, यल्लम्मा काय, काळूबाई काय, ह्या सगळ्या देव्या चांगल्या तांत्रिक विद्यामधल्या चांगल्या देव्या आहेत. तुम्हाला त्यातनं काय फायदा करून घेता आला तर करून घ्या स्वतःच्या घराण्यासाठी. दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी ह्या देव्या नका वापरू. आज तुम्हाला ही गोष्ट कळणार नाही, पण हळू तुमचं घरदार सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि तेव्हा तुम्हाला वाचवायला ह्या देव्या येणार नाहीत. ना कोणी मांत्रिक तुम्हाला वाचवायला येईल. त्या प्रत्येक देवीबद्दल यापुढे तुम्हाला मी एकदा सांगेनच, की हिची परंपरा कशी आहे? मग तिला काय नैवेद्य द्यायचा? तिचं काय केल्यानंतर ती प्रसन्न होते? काय केल्यानंतर तुम्हाला ते मिळतं? ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धा नाहीये. ही आपली कुलदैवत आहेत सगळ्या. कोणाच्या ना कोणाच्या तरी या कुलदेवता आहेत. असं नाही की या कुलदेवता नाहीत कोणाच्या. माझं असं म्हणणं आहे, की ह्या देवतांकडनं चांगल्या गोष्टी करून घ्या स्वतःसाठी. बघा तुम्हाला म्हणजे लोकं म्हणतात, की आमची ही देवी आहे. पण काय असं नाही हो. तुम्ही कधीतरी जाणार सती-सामाईशी तिला. ती काय करणार तुमच्यासाठी? आठवण आली तर जाणार आम्ही. आम्ही अडचणीत आलो तर आम्ही जाणार त्याला. कशासाठी? जा की एरवी पण तिला भेटायला. बघा काय वाटतं? फिरायला जातोस ना, मासे खायला, मटण खायला, फिरायला जातोस ना बाहेर, एकदा तिलाही जाऊन ये. म्हणजे आमच्याकडे श्रीवर्धनला तर लोकं खास मासे खाण्यासाठी येतात. येऊ दे ना, चांगली गोष्ट आहे. पैसे आहेत त्यांच्याकडे, हौस आहे, करावी त्यांनी. याही गोष्टी थोड्याशा बघाव्यात. चला मंडळी, भेटूया आपण या सगळ्या देव्यांच्या आणखी इतर गोष्टींबद्दल. पण सांगितलं तेवढं लक्षात ठेवत जा, की काळं घोडं नीट माहिती करून घ्या आणि त्यांचं करा. त्यांच्याकडनं काही वाईट गोष्टी करून घेण्यापेक्षा चांगल्या गोष्टी करून घ्या. हं? चला तोपर्यंत नमस्कार.